मंचावरील सर्व मान्यवर आणि माझे सहकारी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या अधिवेशनासाठी आलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, 2 वाजून गेलेले आहेत. मी दुपारच्या जेवणाची वेळ मागे पडली. आता निदान संध्याकाळच्या जेवणासाठी तरी तुम्हाला मोकळं करावं की नाही, तेव्हा जास्त वेळ बोलणार नाही. कारण ह्या सर्व मान्यवरांनी तुमचे सगळे जिव्हाळ्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडलेत. मला वाटत नाही की तुमचा एकही विषय ह्या व्यासपीठावरून त्याचा उल्लेख करायचा राहिलेला आहे. आता ह्या मागण्या ज्या आहेत, ह्या व्यथा आहेत, ह्या वेदना आहेत, ह्यांची दाद मागणं आणि त्यांच्यावर तोडगे काढून घेणं एवढं काम बाकी आहे. आणि ते पुढे करण्यासाठी तुम्ही सर्व एकजुटीने प्रयत्न करत राहाल अशी माझी सदिच्छा आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. कारण मागण्या मांडल्या पण त्या पूर्ण नाही झाल्या तर हे सगळे जमलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ही फक्त चर्चा राहील. पण ह्याच्यातले 15 समजा ठराव तुम्ही केलेले आहेत, त्याच्यातले मोजके 5 जास्त जिव्हाळ्याचे, त्यांचा पाठपुरावा करून ते अंमलात आणणं. आणि त्यासाठी ही समर्थ मंडळी आहेत. इथे शिवसेनेचे 4 नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. म्हणजे देशाची जी सर्वोच्च सभागृह आहेत त्याच्यामध्ये तुमचा आवाज उमटू शकतो. पण नुसता आवाज नाही तर त्याच्यावर आपल्याला आता तोडगा पाहिजे. तर माझा आग्रह राहील की ह्या विषयातले मोजके तुमचे जास्तीत जास्त जिव्हाळ्याचे विषय निवडून त्यांचा पाठपुरावा करा आणि असा निश्चय करा की पुढच्या काही महिन्यांमध्ये याच्यातला एक ठराव आम्ही यशस्वी करून दाखवू. माझी शुभेच्छा आहे. आणि खूप महत्त्वाचे विषय इथे मांडले गेले. खरं तर एस टी कामगार सेनेच्या ह्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर, ह्या वेदनांवर शिवसेना बोलायला लागली तो काळ म्हणजे 30-35 वर्षापूर्वीचा 1989 असेल. त्यावेळेला मी गोरेगावचा, आमच्या गोरेगावातच राहणारे एक टी.व्ही. चव्हाण नावाचे एस टी कर्मचारी होते. टी.व्ही. चव्हाण. आणि ते माझ्याकडे नेहमी येत असत शाखेवर आणि एस टीच्या कामगारांच्या सगळ्या अडचणी सांगायचे आणि म्हणाले आमची युनियन काही करत नाही. त्यावेळेला 6 युनियन होत्या एस टीमध्ये, 1-2 नाही 6. त्यामुळे काही करत नाहीत, नुसते मीटिंगमध्ये जातात, चणी शेंगदाणे खातात आणि मग त्या अधिकाऱ्यांनी त्यांची जी बोलवण केली, आश्वासनं दिली ती ऐकून बाहेर पडतात. प्रगतीच होत नाही. ह्यासाठी शिवसेनेसारखी एक आक्रमक संघटना एस टीमध्ये पाहिजे. मी त्यांना माननीय बाळासाहेबांकडे तेव्हा घेऊन गेलो. बाळासाहेबांनी त्यांचं सगळं ऐकलं आणि साहेबांनी त्यांच्या पद्धतीने विचारलं, अरे एवढे तुमचं सगळे हाल होत आहेत, मग इतके दिवस गप्प का बसले? मी बघतो काय करायचं. तुम्ही भगवा झेंडा हातात घ्या आणि घेतलेला झेंडा सोडू नका. बाकी तुमच्या पाठीशी माझी शिवसेना उभी राहील. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी त्यांना आश्वासन दिलं आणि एक मोठा दिलासा मिळाला. बऱ्याच काही गोष्टी होत्या, त्याच्यातले काही प्रश्न सुटले, सगळे सुटणे शक्य नाही. कुठे प्रयत्न पुरे पडले, कुठे अपुरे पडले. परंतु तेव्हापासून ह्या एस टीवरचा भगवा झेंडा तुम्ही फडकत ठेवलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि हा झेंडाच तुम्हाला न्याय मिळवून देईन. कारण उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना 1000 रुपयांची जी घसघशीत वाढ त्यावेळेला मिळवून दिली आणि निधी मंजूर केला. मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतला. ही जी एक ताकद लागते, क्षमता लागते, ती शिवसेनेखेरीज आतापर्यंत दुसरं कोणी दाखवलेली नाही.
म्हणून प्रार्थना करा की आपल्या हक्काचं शिवसेनेचं शिवशाही सरकार महाराष्ट्रामध्ये परत येऊ. तुमच्या ह्या 15 मागण्या आहेत त्या त्याच वेळेला मान्य होऊ शकतात. बाकीचे पालथ्या घड्यावरचं पाणी आहे, ओरडा ओरडा ह्या कानात शिरतं त्या कानातून बाहेर पडतं. असलं शासन तिथे बसलेलं असताना न्यायाची किती अपेक्षा करावी. पण तुमची जी एकजूट आहे, आता या इतक्या दूरच्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सगळ्या 36 जिल्ह्यांमधून कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे एकवटलेले आहात. कारण ह्या मागची तुमची भावना तीव्र आहे, ह्या वेदना आहेत खऱ्याखुऱ्या, आणि त्या सोडवायच्या असेल तर हीच एकजूट तुमच्या कामी येईल असं मला वाटतं. आम्ही संपूर्ण शिवसेना ही तुमच्या पाठीशी राहील. आणि माननीय उद्धवजींबरोबर मी तुमचं जे शिष्टमंडळ आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे, अरविंद सावंत, अनिल परब, आम्ही सगळेजण मिळून उद्धवजींकडे हा प्रश्न महाराष्ट्र पातळीवर शिवसेना पक्ष म्हणून हातामध्ये घ्यावा अशा प्रकारची विनंती करणार आहोत. शेवटी संघर्ष आपल्याला चुकलेला नाही, संघर्ष करावाच लागणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये समाजाला एक हाक दिली होती, एकत्र या, एकजूट करा आणि संघर्ष करा. हा संघर्ष अजून सामान्य माणसाला चुकलेला नाही. आपल्या साध्या साध्या मागण्यांसाठी, रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तेच काम तुम्ही करत आहात. पण त्यासाठी आता जरा दिशा योग्य पकडली पाहिजे आणि वेग वाढवला पाहिजे. हा जर तुम्ही वेग वाढवणार असाल तर आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. खरं तर याच्यातल्या काही मागण्या इतक्या माणुसकीला धरून आहेत की त्या मागण्या अजून ह्या काळामध्ये कराव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळ असो, त्याचं व्यवस्थापन किंवा त्यांचे मालक महाराष्ट्र सरकार हे का डुलक्या काढतायत हे कळत नाही. पण त्यांना जागेवर आणण्यासाठी अधिक तीव्र आंदोलनाची गरज पडली तर ते तुम्हाला करावं लागेल. शिवसेना तुमच्या बरोबर असेल. आता तुमचा हा परतावा जो आहे, म्हणजे बघा, लाडकी बहीणसारखी योजना वाईट आहे का? चांगली योजना आहे. आपल्या राज्यातल्या गोरगरीब भगिनींना जर 2 पैसे मदत मिळत असेल तर त्याला कोण विरोध करेल? अरे पण ते करण्यासाठी निधी उभारण्याची जबाबदारी कोणाची? मुख्यमंत्र्याची, सरकारची आहे. त्यासाठी तुम्ही दुसरा निधी वळवू नका. हा जो इकडचा तिकडचा निधी जो वळवला जातो त्याच्याच पैकी एक निधी म्हणजे एसटी कामगारांसाठी राज्याच्या तिजोरीतून किंवा बजेटमधून जी तरतूद करायला पाहिजे ती कमी होते. म्हणजे फटका आपल्याला बसतो. तेव्हा चमत्कारी किंवा चमकदार घोषणा अवश्य करत राहा, पण त्याच्यासाठी तरतूद तुमच्या हिमतीवर वेगळी करा. सध्याच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या नव्या नव्या गोष्टींसाठी तुम्ही राज्याचा पैसा वापरू शकत नाही. हे कोणीतरी ठणकावून सांगायला पाहिजे. आणि म्हणून एसटी कर्मचाऱ्यांसाठी ज्या काही त्यांच्या न्याय मागण्या आहेत त्याची तरतूद ही राज्य सरकारने, कारण ही राज्याची एक विहित कर्तव्य असलेली सेवा आहे. हे फक्त महाराष्ट्रात होतं असं नाही. भारतात काय, जगभरात कुठलीही वाहतूक सेवा ही फायद्यात चालत नाही. सार्वजनिक वाहतूक सेवा हे जे आताच्या वक्त्यांनी सुद्धा मांडले आणि ते बरोबर आहे, अचूक आहे. तुम्ही लंडनची ती रेड बस जी आहे ती सुद्धा, म्हणजे जगभरात तिचं कौतुक होतं. ती प्रत्येक बस वेळेवर येते, अतिशय स्वच्छ असते, शिस्तीत लोक वर चढतात, शिस्तीत खाली उतरतात, प्रत्येकाला जागा मिळते, सगळे कौतुक आहे. पण ती सुद्धा तोट्यात चालते. आणि तो तोटा इंग्लंडचं सरकार त्यांना अनुदान म्हणून त्या बस सर्व्हिसला देतं. हे जे जगातलं उदाहरण आहे, इंग्लंड सारखं सगळं आघाडीवरचं प्रगत सरकार जर हे करू शकतं तर महाराष्ट्र सरकारला ही जबाबदारी टाळता येणार नाही. आणि म्हणून आपल्या ज्या मागण्या आहेत
त्या फक्त अधिवेशनापुरत्या ठेवू नका. त्याच्यातल्या निवडक मागण्यांसाठी तुम्हाला सातत्यानं पाठपुरावा, आंदोलनं हे करतच राहावं लागेल. हे तुम्ही करत असाल तर लढाऊ बाण्याची शिवसेना तुमच्यापासून दूर राहणार नाही, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहील. बाकी अधिक सगळे जे विषय होते ते अधिवेशनाच्या आयोजकांनी ठरावांच्या रूपानं इथे मांडलेत. ते सगळे 15 ठराव एकही त्याच्यातला चुकीचा नाही. फक्त त्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढच्या अधिवेशनात पुन्हा ठराव मांडण्यासाठी थांबू नका, तर त्याच्यातले ठराव निवडून त्या विषयांचा पाठपुरावा करा. आम्ही व्यासपीठावरचे जे नेते पदाधिकारी आहोत, आम्ही तुमच्या बरोबर हे विषय सुटावेत म्हणून राज्य सरकारच्या खनपट्टीला बसू, एवढं मग तुम्हाला शब्द देतो. आणि हे एवढं राज्यव्यापी अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलं ते माननीय खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही जी तुमची सर्व नेते मंडळी किंवा कार्यकर्ते मंडळी आहेत, त्यात हिरेन रेडकर असेल, प्रदीप धुरंधर असेल, सुभाष जाधव, नाना हुतेकर, राजेंद्र मोजाळ, रवी चिपळूणकर, कितीतरी नावं काही राहिलीही असतील, ह्या सगळ्यांनी जी अतोनात मेहनत केली आणि कुडाळसारख्या महाराष्ट्राच्या एका बाजूला असलेल्या किनारपट्टीवरच्या गावात ही परिषद यशस्वी केली, त्याबद्दल ह्या सर्वांना आणि तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्तता हो, सगळी स्वप्न साकार हो, अशी शिवचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.